राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे निवडणूक प्रमुख नवाब मलिक आपल्यासोबत आहेत. खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. मुंबईकरांसंदर्भात त्यांना घोषणा देखील केलेल्या आहेत. आपला जाहीरनामा कधी येतोय आणि या एकंदरीतच त्यांच्या जाहीरनाम्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, कोणाच्या जाहीरनाम्यावर बोलणं हे योग्य होणार नाही. 2 दिवसात आमचा पण जाहीरनामा येणार आहे. तेव्हा आमच्या जाहीरनाम्याच्या बाबतीत आम्ही काय स्पष्टपणे भूमिका लोकांच्या समोर मांडू. आता प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या कार्यक्रम घेऊन लोकांच्या समोर जात आहे. आता लोक ठरवतील कोणासोबत राहायचं आहे. पण एकंदरीत माझा असा अंदाज आहे की या मुंबईमध्ये कोणाच्या एकतर्फी लोकांसोबत नाही. वार्डनिहाय परिस्थिती आहे. शेजारी 2-3 वार्डमध्ये 3 पक्षाच्या ताकदीचे उमेदवार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई एक दिशेने जातील कोणाचा अंदाज असेल ते चुकीचं आहे. वार्डनिहाय ही निवडणुका होणार आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार अशा पद्धतीची त्यांना आताच पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे. तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यावर काय मत? महापौर तर आमचा होणार आहे. कोणाचंही स्पष्टपणे बहुमत येत नाही आणि आम्ही 30 जागा जिंकू आणि आमच्याशिवाय महापौर होऊ शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये आमच्या महापौर करा अशी मागणी आमची राहणार आहे. कशाच्या आशयावर तुम्ही 30 जागांचा दावा करताय? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाय मुंबईचा महापौर होणार नाही आणि 30 जागा तुम्ही निवडून या? बघा, लोक या मुंबईमध्ये धर्माच्या आधारावर निवडणूक लढत आहे. भाषेच्या आधारावर निवडणूक लढत आहे. आम्ही कुठल्याही जाती, धर्म, भाषा, प्रांत ही मुद्दा घेऊन निवडणूक लढत नाही. मराठी महाराष्ट्र हे प्रांतरचना आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस तो कुठल्याही भाषिक असेल तो मराठी आहे. आणि निश्चित रूपाने ज्यांच्या मुंबईमध्ये मतदार यादीत नाव आहे, वर्षोवर्ष या मुंबईमध्ये राहत आहे, ते सर्व मुंबईकर आहे. आणि महापौर तर मुंबईकरच होणार आहे, बाहेरचा होऊ शकत नाही. पण ज्या प्रकारे घोषणा लोक करत आहे, मला वाटतं आहे लोकांची भावनेशी खेळणं आहे. जनतेने कौल दिल्यानंतर महापौर कोण होईल, कसा होईल त्याचा निर्णय होणार आहे. पण आमच्याशिवाय महापौर होऊ शकत नाही. राज्यात तुम्ही भाजपसोबत आहात. जरी तुम्ही इथं तुम्हाला सोबत घेतलं नसलं, तुम्ही स्वबळावर निवडणुका लढत असल्या तरी निवडणुकीनंतर तुम्ही त्यांच्यासोबत जाल का? कारण तुम्ही स्पष्टपणे असं म्हणताय की आमच्याशिवाय महापौर बसणार नाही. याचाच अर्थ तुम्हाला कोणासोबत तरी जावं लागेल, कोणाशी सोबत चर्चा करावी लागेल. भाजपनं जर स्पष्टपणे म्हटले नवाब मलिक नकोच, त्यांनी सांगितलं आम्ही नकोच, मग आम्ही बघू काय करायचं पुढे. त्यांना आमची गरज नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. निकाल आल्यानंतर आमच्या महापौर कसा करायचं ते आम्ही ठरवू. ठाकरेंसोबत जाल तुम्ही? ते बघू, निकाल येऊ द्या. राहुल नार्वेकरांच्या बाबतीत सध्या खूप प्रचंड चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीने धमकवण्याचा व्हिडिओ त्यांचा समोर आला. मुळात राहुल नार्वेकर हे केवळ आमदार आहेत. विधानभवनाच्या बाहेर त्यांना कुठलेही अधिकार नाही आहेत विधानसभा अध्यक्षांचे. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचं पद काढून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला पाहिजे. कारण सरळ त्यांना चुकीचा वापर केला आहे. पोलीस संरक्षण काढून घेणं असेल किंवा धमकावणं असेल असले प्रकार त्यांना केले. नाही, आता ते अध्यक्ष आहे, त्यांनी त्या पदाची गरिमा ठेवली पाहिजे. त्या पदाची गरिमा त्याला कुठेतरी गालबोट लागेल असं कृत्य करणं योग्य नाही. आणि अध्यक्षपद हे सर्वोच्च पद आहे या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. मग त्या पदाची गरिमा ठेवणं त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही जाणार का इलेक्शन कमिशनमध्ये? तुम्ही 2 दिवसांपूर्वी म्हटला होता की ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांचा विषय असेल किंवा बँड्रातल्या एका प्रभागाचा विषय असेल, खोट्या सर्टिफिकेटचा विषय असेल, हे सगळे विषय घेऊन तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये? व्यक्तिगत कुणाच्या विरोधात आम्ही जात नाही. आम्ही अधिकाऱ्यांना जे कायदे नियम आहे त्याचा दुर्लक्षित करून ज्या प्रकारे त्यांनी निकाल दिलेला, आता काही लोक कोर्टात आहे, मला वाटते त्याच्या विरोधात आमची तक्रार राहणार आहे. ज्या पद्धतीनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कामं केलेली आहेत, तुम्ही देखील त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी केली की या सर्व आरो जे आहेत यांचे कॉल डिटेल्स चेक केले पाहिजेत. कुणाचे त्यांना फोन आले होते, कुणाच्या दबावाखाली ते होते? ठीक आहे, त्यांची मागणी असेल, पण याचा निर्णय मुख्य निवडणूक आयोग करू शकत आहे. लोकांना त्यांची मतं मांडण्याचे अधिकार आहे.
पण आम्ही जे वार्ड आयडेंटिफाय केले होते त्या बाबतीत तक्रार आम्ही करणार आहोत. मनपाच्या ठेवी काही चाटायला ठेवल्यात का, अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस यांना वक्तव्य केलं. आम्ही त्या निधींचा वापर केला, आम्ही मराठी लोकांसाठी घरं बांधली, असं देखील त्यांना म्हटलेलं आहे. हे दावे प्रतिदावे होत राहणार आहे. आता त्याच्या बाबतीत आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईमध्ये हे विकास सातत्याने होत आहे. विकास काही एक पक्ष बदलला तर होत नाही, हे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. सरकार आले काय नाही आले काय, सत्ता परिवर्तन झालं काय, जे नियोजन आहे ते नियोजन पुढे जात राहते. पण प्रत्येक लोक त्याचा कुठेतरी दावा करत आहे. आता कोस्टल रोडची भूमिका आमच्या सरकार असताना आघाडीच्या तेव्हापासून ही म्हणजे प्रस्ताव समोर आला होता, त्याचं नियोजन झाला, मग सरकार बदलत गेली, तर कोस्टल रोड झालेला आहे. पण विकास हे सातत्याने चालत राहणारी प्रक्रिया आहे. प्रशासन तेच राहते, सरकार बदलत राहत आहे, पण नियोजन जे होतो ते कार्यान्वित होत राहत आहे. शेवटचा प्रश्न, बांगलादेशमध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावरून आता भारतात देखील त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहेत. शाहरुख खान जो भारतातला स्टार अभिनेता आहे, त्यानं बांगलादेशचा एक खेळाडू खरेदी केला होता आणि त्याच्यावरून त्याला आता गद्दार ठरवलं झालं. बघा असं आहे, भाजपचे लोक मुंबईमध्ये बांगलादेशी बोंबाबोंब करत आहे. शेख हसीनाला पहिले काढा ना भारतातून, ज्याच्यामुळे सगळे आपल्या हिंदू बंधू बांगलादेशमध्ये अडचणी येते, त्यांना का काढत नाही. आणि जर IPLच्या बाबतीत काही विरोध करायचे असेल तर जयशाहजी याचे सर्व आहे. त्याने एक आदेश काढला पाहिजे की या देशातले खेळाडू कोणी घेऊ नये. त्यांनी ते आदेश काढून जे लोकांची मागणी त्याला कुठेतरी समन्वय केलं पाहिजे. जोपर्यंत ते भूमिका घेत नाही जयशाहजी, तोपर्यंत शाहरुख खानच्या विरोधात बोलणं योग्य नाही. अमित साठव म्हणतात मुंबईमध्ये सगळ्यात जास्त बांगलादेशींना कुणी आणलं असेल तर तुम्ही आणलं असेल सरकारमध्ये. मग तुमच्याकडे केंद्राचं सत्ता आहे, राज्याची सत्ता आहे, मग तुम्ही आयडेंटिफाय करा ना. या बघा, या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पोलीस खातं आहे या बाबतीत आयडेंटिफिकेशन करत राहत आहे, डिपोर्ट करत राहत आहे. आणि डिपोर्ट करत असताना सगळे प्रोसेस आहे, कोर्टाचे आदेश लागते. काही लोकांना बांगलादेशाच्या नावाखाली भारतीय लोकांना पण त्रास होते. मला आठवते 95 साली जेव्हा मनोहर जोशी साहेबांचा सरकार होता, तेव्हा हा मुद्द्यावर बरेचसे काही पश्चिम बंगालच्या लोकांना त्रास होत होता, त्यांना त्रास देण्याचं काम करत होतं. तेव्हा ममता बॅनर्जी हे भाजपसोबत होत्या आणि तेव्हा त्यांनी स्पष्टपणे मुंबईमध्ये मुख्यमंत्रीला भेटून की तुम्ही ज्या पद्धतीने वागता हे योग्य नाही. मला वाटतं ही प्रक्रिया सातत्याने चालत राहते. पोलीस आयडेंटिफाय करत आहे, त्यांचे पुरावे शोधत आहे. पश्चिम बंगालचे असतील तर तिथे व्हेरीफाय करत आहे आणि जर बांगलादेशचे असतील तर त्यांना डिपोर्ट करण्याची ही प्रक्रिया आज नाही, गेली 40 वर्ष सुरूच आहे. वेगवेगळे पक्ष आता मुंबईमध्ये तुम्हाला पाठिंबा देताना दिसत आहेत. भारतीय सुहेल समाज पार्टीने देखील तुम्हाला नुकताच पाठिंबा दिलेला आहे. खरं तर ती NDAची घटक पक्ष आहेत, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा मंत्री देखील आहे. असं असताना मोठ्या पक्षांसोबत जाण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांना साथ दिली. भारतीय सुहेल देव समाज पक्ष हे उत्तर प्रदेशमध्ये भाजपसोबत सत्तेमध्ये आहे. राजभरजी मंत्री आहे, त्यांच्या पक्षाची संघटना या मुंबईमध्ये आहे, त्या कार्यकर्ते या मुंबईमध्ये आहे, त्यांचे मतदार या मुंबईमध्ये. त्यांनी आम्हाला पाठिंबा आज जाहीर केलेला आहे. त्यांचे कार्यकर्ते जिथे जिथे त्यांच्या संघटन आहे आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचाराला लागले. तुमच्या मुंबईमध्ये कधी सभा पार पडत आहेत, कोण कोण प्रचारामध्ये असणार आहे, कशा पद्धतीचं तुम्ही नियोजन केलं? उद्या आमच्या अजित पवार साहेब तटकरेजी यांच्यासोबत 5 वाजता बैठक आहे. उद्या ठरतील कोणाकोणाची आम्हाला वेळ भेटणार आहे, मग सभेचं नियोजन तेव्हा आम्ही ठरवू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये ऍक्टिव्हली सध्या काम करते. उद्या संध्याकाळी 5 वाजता या संदर्भात त्यांची बैठक देखील होतीये आणि कशा पद्धतीनं सभांचं प्लॅन करायचं या संदर्भात देखील उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.